स्वागत आणि यावेळची मोठी बातमी। भाजप आमदार अनिल गोटेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। विधानसभेच्या सभापतींकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला। धुळे महापालिकेच्या निवडणुकीपासूनच गोटे नाराज असल्याचं वृत्त हाती येत होतं आणि आता अनिल गोटे अपक्ष उमेदवार म्हणून भाजप विरोधात अर्ज दाखल करणार आहे। यावेळची सर्वात मोठी बातमी धुळ्यातून ती म्हणजे भाजप आमदार अनिल गोटेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। स्वतः अनिल गोटेजी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। अनिलजी, पदाचा राजीनामा देण्याचं कारण काय? पदाचा राजीनामा देण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे काय की केवळ मोदीजींच्या नावावर काय बोला अनिल। मी पक्षामध्ये काम करत होतो काय, पण एक मोदी आणि बाकी सगळे गार्दी काय अशी अवस्था झाल्यामुळे मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावा लागला काय। म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण किती वेगाने होतं काय याचं उदाहरण म्हणजे भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्राचं राजकारण काय। आपल्याच आमदाराला फसवायचं काय, त्याला सांगायचं की तुला एबी फॉर्म तुमच्याकडे पाठवतो आणि दुसऱ्या लोकांना गुंड्यांना उभं करायचं काय, त्यांच्या 10-10, 15-15 केसेस आहेत असे काय। हे काय स्वच्छ शासन देऊ शकत नाहीत। आणि ही गोष्ट मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितली, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा सांगितली। आणि ज्या भांबऱ्यांसाठी मी प्रचार केला काय, तो मनुष्य कॅन्सरचा डॉक्टर असून आज धुळे मतदारसंघाला तोच कॅन्सर झाला। 10% शिवाय काम करत नाही, बदलीचा धंदा करतात, व्यवसाय। त्याची हिंमत असेल त्यांनी माझ्यावर अब्रुक्षाचे केसेस कराव्या। माझ्याकडे 27 सबस्टेन्शियल पुरावे आहेत। आणि मी वरिष्ठांना सांगून जर ते ऐकत नसतील तर मी पक्षात राहून करू तरी काय। नक्कीच, म्हणजे पक्षापासून आपण नाराज आहात। पुढचं पाऊल काय उचलणार आहात आपण? मी लोकसभेची निवडणूक लढवतोय अपक्ष म्हणून। आजपर्यंत मी निवडणुकीमध्ये कधी पैसे वाटले नाही, याही निवडणुकीत वाटणार नाही। तर वाटायला माझ्याकडे काय हरामाचे आलेले नाही काय। नक्कीच, आणि सर्व कार्यकर्त्यांची तयारी आहे स्वतः कष्ट करण्याची। त्यामुळे मी ही निवडणूक जिंकेल याच्याबद्दल मला 100% खात्री आहे। नक्कीच, धन्यवाद अनिलजी। आपण जय महाराष्ट्र बरोबर बोलला त्यासाठी। स्वतः भाजप आमदार अनिल गोटे आपल्या सोबत होते। मात्र अनिल गोटेंनी आता आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। विधानसभेच्या सभापतीकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला। धुळे महापालिकेच्या निवडणुकीपासूनच गोटे नाराज असल्याचं वृत्त होतं आणि आता अनिल गोटे अपक्ष उमेदवार म्हणून भाजप विरोधात अर्ज दाखल करतायत।